प्रश्न आहे बघा, प्रश्न आहे चुकीचे विधान ओळखा. प्रश्न काय आहे? चुकीचं विधान ओळखायचंय. खाली ऑप्शन दिलेले 4. मी पहिला ऑप्शन वाचतो, लक्षात घ्या. पहिला ऑप्शन वाचतो. विचारपूर्वक सांगा. दोनही, बघा हे दोन असतात की नाही, हे दोन, ही दोन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. बरोबर आहे का नाही? सर्वात लहान मूळ संख्या आहे. ठीक आहे, मोठ्याने सांगा हो म्हणून, है ना? हो, विधान राईट आहे. तर राईट विधानाला आपण इकडून नाही करू शकत, असं म्हणू शकतो की विधान राईट आहे. ठीक आहे, आपल्याला चुकीचं ओळखायचं. दोन ही एकच मूळ संख्या सम आहे. दोन्ही एकच अशी मूळ संख्या आहे जी सम आहे. तर बघा बरं, 2 पासून तर 100 पर्यंतच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या काही मूळ संख्या आहेत किंवा 1 पासूनच्या 100 पर्यंतच्या, त्याच्यामध्ये मूळ संख्या किती, समसंख्या किती आहेत? मूळ संख्या 25 आहेत 1 ते 100 पर्यंत. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला समसंख्या विचारल्या. 2 ही अशी एक संख्या आहे जी तीच समसंख्या आहे. 2 एक अशी संख्या आहे त्या मूळ संख्येमध्ये जी की सम आहे. ठीक आहे, म्हणजे हे बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. प्रथम 2 मूळ संख्येचा गुणाकार. आता अगोदर मूळ संख्या मांडून घ्या, थोड्याशा 2-4 मांडून घ्या. 2, 3, 5, 7. प्रथम 2 मूळ संख्या. प्रथम म्हणजे सुरुवातीच्या ह्या 2 मूळ संख्या. प्रथम म्हणजे सुरुवातीच्या. प्रथम 2 मूळ संख्येचा गुणाकार, सुरुवातीच्या ह्या 2 मूळ संख्येचा गुणाकार 6 येतो. येतो काय 6? बेत्रिक 6 येतो ना, आला 6. म्हणजे हे पण विधान बरोबर आहे की नाही? आहे, बरोबर आहे. आता शेवटचं विधान आहे, प्रत्येक विषम संख्या मूळ संख्या असते. संख्या विषम संख्या असते. सॉरी, प्रत्येक विषम संख्या. आता विषम संख्या इथे 1 पण आहे, ही मूळ संख्या आहे का? नाही. 3 आहे, ही आहे मूळ संख्या. 3 आहे, 5 आहे, 7 आहे, बरोबर आहे. 11 पण आहे. 2, 3, 5, 7, 11, 9 नाही ना? 9 कुठे आहे? 9 मूळ संख्या नाही ना, पण तरी ही विषम आहेच ना. म्हणजे मग प्रत्येक विषम संख्या ही मूळ संख्या व्हायली का इथे? प्रत्येक विषम संख्या मूळ संख्या कुठे आहेत? काही विषम संख्या आहे मूळ संख्या आहेत. काही विषम संख्या आहे पा, काही. अरे नंतर ढकणं उचला रे, नंतर ढकणं उचला. परीक्षेचा वेळ आहे, नंतर मग घरचे असं ढकलच उचलायचे नुसता नंतर, है ना? पास नाही झालो आपण छानशा मार्कांत, मग ढकणं उचलायचे वर्गात पडलेले कुठले ते. 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. ह्या मूळ संख्या, सॉरी, ह्या विषम संख्या आहेत. ह्या विषम संख्या मूळ संख्या पण आहेत. मग ही विषम संख्या, ही पण असायला पाहिजे मूळ संख्या, ही पण असायला पाहिजे. त्या नाहीत. म्हणजे प्रत्येकच विषम संख्या ही मूळ संख्या आहे का? काही आहेत, काही. प्रत्येक विषम संख्या ही मूळ संख्या आहे. हे विधान कसं आहे? चूक आहे, चूक. हे चूक आहे आणि चुकीचंच ओळखायचं आहे, म्हणून हे 4 नंबरचं ऑप्शन आहे. चुकीचं विधान ओळखा.